शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज. तर आता पी-एम किसानचा 22वा हप्ता शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा झालेला आहे. तर आता सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये 2,000 रुपये पी-एम किसानची इथं जमा. सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये 9,32,00,000 शेतकऱ्यांना जे की खात्यामध्ये 18,640 कोटी रुपये जे की सर्व शेतकरी बांधवांच्या डीबीटी खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात. तर आता यादीमध्ये जर तुमचं नाव असेल तरच तुम्हाला पी-एम किसानचा हप्ता तुमच्या खात्यामध्ये जमा झालेला असेल. तर आताच्या घडीची सर्वात मोठी अपडेट म्हणजे आज 13 मार्च जे की आज 22वा हप्ता जे की 2,000 रुपये या पात्र शेतकऱ्यांच्या ज्यांचं यादीमध्ये नाव आहे तर अशा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पैसे तर पाठवलेले आहे. सर्वप्रथम तुम्हाला जे काही पी-एम किसानच्या ऑफिशियल पेजवरती यायचं आहे. क्रोम ब्राउझर ओपन करा. यादीमध्ये नाव असेल तरच तुम्हाला पैसे तर मिळेल. पी-एम किसानवरती सर्च केल्याच्या नंतर पहिल्याच लिंकवरती तुम्हाला क्लिक करा. अशा प्रकारचा फॉर्मॅट तुम्हाला इथे दिसेल. त्याचप्रमाणे आताची घडीची सर्वात मोठी अपडेट. तर आता जे की पीक विमा कोणत्या खात्यामध्ये व कोणत्या शेतकऱ्यांना मिळालेलं आहे हे पाहण्यासाठी तुम्हाला इथं खाली यायचं आहे. तर इथं भरपूर ऑप्शन तुम्हाला इथं देण्यात आलेले आहे. तर इथं तुम्हाला एक ऑप्शन दिसेल बेनिफिशरी लिस्ट. काय दिसणार आहे? बेनिफिशरी लिस्ट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्याच्या नंतर इथची आजची डेट दिसेल तुम्हाला. इथं आपलं स्टेट म्हणजे आपलं जे काही आपलं स्टेट महाराष्ट्र आहे. यानंतर तुमचा जो काही जिल्हा आहे, तालुका आहे, तुमचं कोणत्या एरियामध्ये ते आपलं गावाचं नाव आणि गेट रिपोर्टवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. सर्वप्रथम आपण डेमोसाठी हे पाहत आहे. एखादा जिल्हा आपण इथून आपलं जे काही स्टेट आहे ते स्टेट सिलेक्ट करून घेतलेला पहिले. 2 नंबर यामध्ये अहिल्यानगर, अकोला, अमरावती, बीड, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, धुळे, गडचिरोली, गोंदिया, हिंगोली, जळगाव, जालना, कोल्हापूर, लातूर, मुंबई, त्याचप्रमाणे नागपूर, नांदेड, नंदुरबार, नाशिक, पालघर, परभणी, पुणे, रायगड, रत्नागिरी, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, सोलापूर, ठाणे, वर्धा, वाशिम, यवतमाळ. तुमचा जो काही जिल्हा आहे ते जिल्हा सिलेक्ट करा. डेमोसाठी आपण सातारा सिलेक्ट केलेला आहे. सातारामधील एखादा तुमचा जो काही तालुका असेल ते तालुका इथं तुम्हाला सिलेक्ट करा. त्या तालुक्यामधील जे काही गावांची यादी आहे तिथं इथे ओपन होईल. एखादं गाव सिलेक्ट केलेलं आपण गेट रिपोर्टवरती जसे क्लिक कराल तर इथं तुम्हाला शेतकऱ्यांच्या नावानुसार यादी तुम्हाला इथं बघायला मिळेल. तर मी प्रायव्हसीसाठी थोडी इन्फॉर्मेशन इथं ब्लर केलेली आहे. यामध्ये मेल आहे, फिमेल आहे. तर ज्यांचं यादीमध्ये नाव आहे तर अशा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पी-एम किसानचा 22वा हप्ता जे की 2,000 रुपये इथं अखेर शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये इथं जमा झालेले आहे. तर लगेच तुम्ही तपासा की तुमच्या खात्यामध्ये पी-एम किसानचा 22वा हप्ता जमा झाला की नाही. तर ज्यांना कोणाला आलेला नसेल तर अशांसाठी जे काही नवीन अपडेट आपल्या चॅनलवरती घेऊन आलेलो तर इथून तुम्ही तक्रार देखील नोंदवू शकता. ज्यांना कोणाला पैसे आले नसतील तर जे की तुम्हाला हेल्प डिस्कवरती क्लिक करून तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. अधिक माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व तुम्हाला पैसे आले की नाही कमेंट करून नक्की सांगा. पी-एम किसानचा 22वा हप्ता